महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। नवनिर्वाचित नगरसेवक युवराज आवटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह दिली शौर्य दिनानिमित्त मानवंदना। वसमत नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक युवराज आवटे यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढत असेगाव कॉर्नर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शौर्य दिनानिमित्त वंदना दिली। एक जानेवारी 1818 भीमा कोरेगाव नदीकाठी 500 महार शूरवीरांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला आणि एक नवीन सूर्य आणि नवीन दिशा या बहुजनांच्या समोर निर्माण झाली। ज्या संभाजी राजांचा खून या इथल्या पेशवाईने केला होता त्याचा सुद्धा बदला भीमा कोरेगाव नदीच्या त्या पाण्यामध्ये पूर्ण रक्तरंजित करून या 500 महार शूरवीरांनी घेतला आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला देशामध्ये असो या जगामध्ये कुठे जरी असले तर 1 जानेवारीला त्या 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभाला यायचे। त्याच अनुषंगाने आज 208वा हा भीमा कोरेगाव दिन साजरा या पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर होत आहे। वसमत शहरामधून हजारो भीमसैनिक भीमा कोरेगाव या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेत। आज सुभेदार रामजी आंबेडकर नगर, बोधवाडा, गौतम नगर, पंचशील नगर, हर्षनगर, सिद्धार्थनगर, भीमनगर, अशोकनगर, रेल्वे स्टेशन इथं अनेक विहारामध्ये बौद्ध समाजातील अनुयायांनी हा 1 जानेवारी दिन भीमा कोरेगाव शौर्य गाथा हा दिन आपल्या शूरवीर 500 महारवीरांना मानवंदना दिली। आज सुभेदार रामजी आंबेडकर नगरमध्ये सुद्धा आम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिका भीमसैनिकांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून 2 मिनटं स्तब्ध उभं टाकून या 500 शूरवीरांना मानवंदना दिली। ब्ल्यू पॅन्थर ग्रुपच्या वतीनं संदीप थोरात, सर्व भीमसैनिक आमचे सुभेदार रामजी आंबेडकर नगरमधून मोटारसायकल रॅली काढून सर्व वसमत शहरातील मुख्य रस्त्यांनी त्यांनी जयघोष या वीरांचा करत आशेगाव कॉर्नर येथील परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकथी पुतळ्यास हार अर्पण करून मानवंदना दिली। रात्रीला सायंकाळी 7:30 वाजता सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी एक भीमा कोरेगाव स्तंभ जे की तिथं दरवर्षी आम्ही उभारतो, याही वर्षी त्या ठिकाणी स्तंभ उभारून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे। सर, 1 जानेवारीची लढाई म्हणजे आत्मसन्मानाची होती, समानतेची होती, अन्यायाविरुद्ध होती। त्या दिनाचं औचित्य साधून आजच्या युवकांना काय आव्हान असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं तसं गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करेल। त्याचप्रमाणे जर कोणी आमच्यावर अन्याय करीत असेल तर शांत बसणं हा मूर्खपणाचं लक्षण आहे। त्याला त्याची जागा दाखवणं ही काळाची गरज आहे। बाबासाहेबांच्या सर्व बहुजन वर्गातील लेकरांना या दिवशीचा एकच संदेश देईल की आमचे पूर्वज हे शूरवीर होते आणि त्याचे वंशज आपण आहात। त्यामुळे आपण बाबासाहेबांनी सांगितलेला मूलमंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा 3 अर्थी शब्द हा खूप मोठा इतिहास घडवून जातो। त्याच्यामुळं बाबासाहेबांच्या लेकरांना मी अशी विनंती करेन आणि संदेश देईल की आपण जास्तीत जास्त आपण शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित करावं। येणारा काळ हा फार वैरी काळ आहे। त्याच्यामुळं आपल्या प्रत्येक घराघरामध्ये बाबासाहेबाचं लेकरू हा निर्माण झालं पाहिजे। ज्यावेळेस बाबासाहेबाचं लेकरू हा शिक्षणानं परिपक्व होईल त्यावेळेस एक मन आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळं प्रथम आपण जास्तीत जास्त शिक्षणावर आपण या दिवशी या शूरवीरांना मानवंदना देऊन आपण शिक्षणावर जास्त भर देणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.